नमस्कार, आपण पाहत आहात शीतलवाणी। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एका अशा सत्य घटनेबद्दल माहिती सांगणार आहे, जी घडून आता भरपूर वर्ष जरी झालेली असली तरीही तो प्रसंग, तो दिवस आजही आठवला तर काय होतं, लाखो लोकांच्या, लाखो वारकऱ्यांच्या, लाखो विठ्ठल भक्तांच्या डोळ्यात पाणी येतं। ते कुठेतरी दुःखी होतात, कष्टी होतात। तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, यातून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळणार आहे। तेव्हा शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सुद्धा नवीनच आहे। चॅनलचं नाव आहे शीतलवाणी, अवश्य सबस्क्राइब करा। या चॅनलवर तुम्हाला धार्मिक तसेच आध्यात्मिक प्रकारची सर्व काही माहिती ऐकायला आणि पाहायला सुद्धा मिळणार आहे प्रत्यक्ष व्हिडिओद्वारे। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही या व्हिडिओच्या खाली एक कमेंट करायची आहे, ती सुद्धा एका शब्दात। तर तुम्ही माऊली अशी कमेंट या व्हिडिओच्या खाली करायची आहे। चला तर मग लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्हाला काय करायचं आहे, आता तुमच्या डोळ्यासमोर एक प्रसंग आणायचा आहे। जणू काही कार्तिक वद्य त्रयोदशीचा आता दिवस आहे। ठिकाण आळंदी, आणि आळंदीच्या या इंद्रायणी नदीच्या काठी हजारो लोक जमलेले आहेत। त्यातलं कुणी रडत आहे, कुणी शांतपणे उभं आहे, तर कुणी देवाला आर्त हाक मारत आहे, म्हणजे गयावया करत आहे देवाची। कारण आज महाराष्ट्राची माऊली अर्थात ज्ञानोबा माऊली जिवंतपणी समाधी घेणार आहेत। मंडळी, वय फक्त 21 वर्ष, ज्या वयात आजकालची मुलं कुठेतरी आपल्या आयुष्याची सुरुवात करू पाहत असतात, आणि त्या वयात ज्ञानेश्वरांनी जगाला निरोप देण्याचा निर्णय घेतला। असं त्यांनी का केलं? काय त्यांना जीवनाचा कंटाळा आला होता, किंवा त्यांच्या जीवनात काही दुःख होतं का, की यामागे काही गूढ रहस्य होतं? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। म्हणूनच म्हटलं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मंडळी, ज्ञानेश्वरांचा जन्म काही संतांच्या घरात झालेला नव्हता, तर अतिशय संघर्षमयी घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता। त्यांचे वडील विठ्ठलपंत, आई रुक्मिणीबाई, आणि त्यात वडील विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला होता। पण गुरूंच्या आदेशाने ते पुन्हा संसारामध्ये आले, पण समाजाला काही हे मान्य झालं नाही। त्या काळचा समाज हा खूप जुन्या विचारांचा होता। त्यातले काही जण असे असायचे की ज्यांचे विचार अत्यंत नाविन्यपूर्ण असायचे, किंवा काहीतरी ते जगाला शिकवू पाहायचे, पण त्यांच्यावर सुद्धा प्रचंड टीका व्हायची। अशा पद्धतीने पूर्वीच्या काळचा समाज होता, ज्या समाजात खरं तर आजच्या काळची मंडळी आपण सर्वजण टिकू सुद्धा शकलो नसतो। तर त्या काळामध्ये ज्ञानेश्वरांचा जन्म झाला, आणि त्यांच्या वडिलांनी म्हणजे ते गुरूंच्या आदेशानुसार पुन्हा संसारात आले। संन्यास म्हणजे त्यांनी संन्यास घेतला आणि गुरूंच्या आदेशाने ते पुन्हा संसारात आले। पण त्या काळच्या समाजाला काही हे मान्य झालं नाही, म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्या म्हणजे विठ्ठलपंतांच्या संपूर्ण कुटुंबावरच बहिष्कार टाकला। आणि अर्थात काय झालं, विठ्ठलपंतांवर बहिष्कार टाकल्यामुळे संपूर्ण कुटुंबालाच त्याची शिक्षा मिळाली होती। मग सर्वांना काय सहन करावं लागलं, अपमान, तिरस्कार, आणि त्यामध्ये लहानग्या ज्ञानेश्वरांनी हे सगळं काही पाहिलं, सगळं काही झेललं। ज्या वयामध्ये मुलं खेळतात त्या वयात माऊली दुःखाचा अर्थ शिकत होते। आता यामध्ये त्यांची 4 भावंड होती, ज्ञानेश्वर माऊली धरून निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई। तर ही फक्त त्या 4 भावंडांची नावं नाहीत, तर ही आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यात्माची 4 दीपस्तंभ आहेत। आई वडील गेल्यानंतर ही 4ही भावंड एकमेकांचा आधार बनली, कारण त्यांना दुसरं तिसरं कुणी नव्हतंच। तेच 4 जण एकमेकांसाठी सर्व काही होते। भूक होती, दारिद्र्य होतं, अपमान होता, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर परमेश्वरावरील जी काही श्रद्धा होती ती अतूट होती। मंडळी, जे लोक खरं दुःख भोगतात त्यांना दुसऱ्यांच्या वेदनांची किंमत समजू शकते, पण ज्यांनी कायम आनंदच उपभोगला आहे, सुखच ज्यांच्या वाट्याला आलेला आहे, त्यांना दुःखाची किंमत स्वतःवर जोपर्यंत दुःख येत नाही तोपर्यंत कळत नाही। तर असंच काहीतरी हे ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीत होतं, त्या सगळ्या 4 भावंडांच्या बाबतीत होतं, की त्यांना स्वतःला दुःख होतं, त्याच्यामुळे ते प्रचंड दुसऱ्यांच्या वेदनांमुळे दुःखी व्हायचे, कष्टी व्हायचे, म्हणजे दुसऱ्यांच्या वेदना त्यांना नेहमी समजायच्या। ज्ञानेश्वरांनी स्वतः अपमान सहन केला, म्हणूनच त्यांच्या शब्दात कुठलाही राग नाही, त्यांच्या ओव्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा सूड नाही, फक्त प्रेम आहे, फक्त करुणा आहे। म्हणूनच आपल्या महाराष्ट्राने त्यांना संत नाही तर माऊली म्हटलं। माऊली म्हणजे काय? आई। आईसारखं प्रेम करणारा संत इतिहासामध्ये खरं तर क्वचितच जन्माला येतो। मंडळी,
ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार अजून बाकी होता. अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी असा एक ग्रंथ लिहिला जो आज 700 वर्षानंतर सुद्धा लाखो लोकांना सत्याचा, म्हणजे त्यामध्ये सत्य असेल किंवा भक्ती असेल याचा मार्ग दाखवतो. आणि याच ग्रंथानंतर माऊलींच्या आयुष्याने एक नवं आणि वेगळं वळण घेतलं. तर ते काय होतं? 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी नेमकी कशी लिहिली, नेवासेच्या त्या रात्री नेमकं काय घडलं, म्हणजे नेवासा हे जे ठिकाण आहे तर त्या ठिकाणी त्या रात्री नेमकं काय घडलं होतं आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर असं काय केलं, त्यांच्या मनात कोणता विचार येऊ लागला, ते आता आपण लगेच जाणून घेणार आहोत. तर आतापर्यंत आपण पाहिलं ज्ञानेश्वर माऊलींचं दुःखमय बालपण, समाजाचा बहिष्कार आणि याच संघर्षातून घडलेली एक महान संत व्यक्ती. आता आपण त्या क्षणाकडे जाणार आहोत ज्यामुळे ज्ञानेश्वर हे फक्त संत राहिले नाहीत तर ते माऊली बनले. म्हणजे ज्ञानेश्वरांची नंतर माऊली कशी झाली तर ते आपल्याला आता पाहायचं आहे. कल्पना करा, प्रवरा नदीचा किनारा, शांत वातावरण, आकाशामध्ये चंद्र आहे आणि एका मंदिरामध्ये अवघा महाराष्ट्र इतिहास घडताना पाहत आहेत. समोर बसले आहेत निवृत्तीनाथ, त्यांच्या चरणांशी बसलेले आहेत अवघ्या 16 वर्षांचे ज्ञानेश्वर. त्या काळात भगवद्गीता फक्त संस्कृतमध्ये होती, त्यामुळे सामान्य शेतकरी असतील, वारकरी असतील, गरीब व्यक्ती असतील तर त्यांना संस्कृतमध्ये असलेली भगवद्गीता अजिबात समजत नव्हती. मग माऊलींनी ठरवलं, गीता फक्त ब्राह्मणांसाठी किंवा पंडितांसाठी नाही तर ती प्रत्येक माणसासाठी आहे. आणि त्यातून जन्म झाला भावार्थ दीपिकेचा, म्हणजेच ज्ञानेश्वरीचा. मंडळी, ज्ञानेश्वर बोलत होते आणि सच्चिदानंद बाबा लिहित होते. लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते, कारण माऊली फक्त अर्थ सांगत नव्हते तर साक्षात भगवान श्रीकृष्णांचं हृदय लोकांसमोर मांडत होते की भगवान श्रीकृष्ण नेमके कसे होते, काय होते ते. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक ओवीमध्ये एक आई बोलत होती, एक गुरु बोलत होते, एक संत बोलत होते. काही महिन्यांनंतर ज्ञानेश्वरी पूर्ण झाली, कारण पहिल्यांदाच गीता त्यांच्या भाषेत आली होती आणि यामुळे काय झालं, लोक आनंदी झाले होते. याच क्षणापासून माऊलींच्या मनात मात्र एक वेगळाच बदल सुरू झाला होता. ज्ञानेश्वरी नंतर लोकांनी लक्षात घेतलं, माऊली अधिक शांत होत चालले होते. त्यांचं बोलणं पहिल्यापेक्षा खूपच कमी झालं होतं आणि त्यांचं मन अधिकाधिक अंतर्मुख होऊ लागलं होतं. जणू एखादा प्रवासी आता घरी परतण्याची तयारी करत आहे. ज्ञानेश्वरी नंतर माऊलींनी लिहिला अमृतानुभव. हा ग्रंथ वाचताना असं वाटतं जणू काही एखादा संत थेट परमेश्वराशी संवाद साधत आहे. या ग्रंथात संसारापेक्षा परमात्म्याची ओढ अधिक जाणवते आणि इथूनच माऊलींच्या जीवनातील शेवटचा अध्याय देखील सुरू होतो. काही व्यक्तींच्या आयुष्यामध्ये त्यांच्या शेवटच्या काळात एक वेगळी शांतता येत असते असं म्हणतात, तर ते खरं तर ज्ञानेश्वरांच्या आयुष्यात आता येत होतं. माऊलींमध्ये सुद्धा हेच दिसू लागलं. त्यांना कीर्तीची इच्छा नव्हती, त्यांना चमत्काराची हाव नव्हती, लोकप्रियतेचा मोह तर अजिबातच नव्हता, पण त्यांचं मन आता एका वेगळ्याच दिशेने प्रवास करत होतं. निवृत्तीनाथ हे त्यांचे फक्त मोठे भाऊ नव्हते तर ते माऊलींचे गुरु देखील होते. जसं गुरु शिष्याचं मन ओळखतो ना, त्याच पद्धतीने संत निवृत्तीनाथांना माऊलींबद्दल सर्व काही समजायला लागलं होतं की ज्ञानेश्वर आता पृथ्वीवरील कार्य पूर्ण करून एका वेगळ्या प्रवासासाठी तयार होत आहेत. मंडळी, आतापर्यंत आपण ऐकलं की ज्ञानेश्वरी पूर्ण झाली, अमृतानुभव देखील पूर्ण झाला, पण त्यानंतर माऊलींनी असा कोणता निर्णय घेतला की ज्यामुळे संत नामदेवांना सुद्धा हादरवून सोडलं आणि नामदेवांनी माऊलींना समाधी घेण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला होता का, ते आपल्याला पाहायचं आहे. तर ज्ञानेश्वरी पूर्ण झाली हे आपण ऐकलं, त्याचबरोबर अमृतानुभव देखील पूर्ण झाला होता, पण माऊलींचं मन जे आहे ते दिवसेंदिवस अधिक शांत, अधिक अंतर्मुख होत चाललं होतं. एक असा दिवस आला ज्याने संपूर्ण संत समाज हादरून गेला होता, कारण माऊलींनी आपल्या मनातील निर्णय त्यावेळेस जाहीर केला. तो निर्णय होता संजीवन समाधीचा. वारकरी परंपरेत ज्ञानेश्वर आणि नामदेव यांची मैत्री अतिशय पवित्र मानली जायची. त्यातला एक जण म्हणजे ज्ञानाचा सागर तर दुसरा म्हणजे भक्तीचा महासागर. एक जण तत्वज्ञान सांगणारा तर दुसरा विठ्ठलावर जीव ओवाळून टाकणारा. दोघांनी मिळून तशा अनेक तीर्थयात्रा केल्या,
अनेक रात्री हरिनामामध्ये घालवल्या, अनेक भक्तांना त्यांनी मार्ग दाखवला. म्हणूनच नामदेवांसाठी माऊली फक्त संत नव्हते, तर ते जिवलग मित्र सुद्धा होते. असं सांगितलं जातं, एका प्रसंगी माऊलींनी नामदेवांना शांतपणे सांगितलं, नाम्या, आता माझं कार्य पूर्ण झालेलं आहे. हे शब्द ऐकताच नामदेव स्तब्ध झाले. त्यांना वाटलं माऊली कदाचित प्रवासाबद्दल बोलत असतील, पण माऊली पुढे म्हणाले, आता मला संजीवन समाधी घ्यायची आहे. तर मंडळी, कल्पना करा, आपल्या सगळ्यात जवळचा मित्र किंवा मैत्रीण, ज्याच्यावर आपलं निस्सीम प्रेम आहे, तो अचानक सांगतो किंवा ती अचानक सांगते, मी आता जाणार आहे. त्या क्षणी मनावर काय बीतत असेल? नामदेवांच्या मनातही तसंच काही वादळ उठलं. वारकरी परंपरेतील कथांनुसार नामदेवांनी माऊलींना विनंती केली, माऊली, अजून लाखो लोकांना तुमची गरज आहे. अजून कित्येकांना ज्ञान मिळायचं आहे. अजून कितीतरी लोक तुमच्या दर्शनासाठी आसुसलेले आहेत. तर याच्यावर माऊलींचं उत्तर काय होतं बघा. तर माऊलींच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. ते फक्त हसले आणि म्हणाले, नाम्या, जो आला आहे त्याला एक दिवस परत जायचंच असतं. माझं काम पूर्ण झालेलं आहे. आता मला त्या परमात्म्याकडे किंवा परमसत्याकडे परत जायचं आहे. ही गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. माऊली मृत्यूबद्दल बोलत नव्हते, ते निराश नव्हते, ते दुःखी नव्हते. उलट त्यांच्या शब्दांमध्ये आनंद होता. कारण त्यांना जे दिसत होतं ते सामान्य माणसाला दिसणं खरं तर अजिबात शक्य नव्हतं. निवृत्तीनाथ हे त्यांचे फक्त मोठे भाऊ नव्हते, तर गुरु होते. आणि गुरु शिष्याच्या अंतरंगाला नेहमीच ओळखतो. त्यांना माहिती होतं की ज्ञानेश्वरांचा हा निर्णय सामान्य नाही, तो एका महान योग्याचा निर्णय आहे. म्हणून त्यांनी माऊलींच्या निर्णयाला मान्यता दिली. माऊली तयार होते, गुरु तयार होते, पण भक्त अजिबात तयार नव्हते. कारण त्यांच्यासाठी माऊली म्हणजे आधार होता. माऊली म्हणजेच प्रेम होतं. माऊली म्हणजेच विठ्ठलांचा जिवंत अनुभव होता. आणि आता तो आधार जणू काही दूर जाणार होता. समाधीचा निर्णय झाला, पण तो दिवस जेव्हा प्रत्यक्ष आळंदीमध्ये उगवला, तेव्हा काय घडलं? हजारो भक्त का रडत होते? आणि समाधीस्थ होण्यापूर्वी माऊलींनी कोणता अंतिम संदेश जगाला दिला ते सुद्धा आपण पाहूया. तर कार्तिक वद्य त्रयोदशी इसवी सन 1296, आळंदी हे ठिकाण. पहाटेपासून गावात एक वेगळी शांतता होती. सामान्यतः संतांच्या दर्शनासाठी लोकांमध्ये उत्साह असतो, पण त्या दिवशी लोकांच्या चेहऱ्यावर चिंता होती. कारण सर्वांना माहिती झालं होतं, आज माऊली संजीवन समाधी घेणार आहेत. मंडळी, आज जशी वारी निघते तसाच भक्तांचा महासागर त्या दिवशी आळंदीमध्ये जमा झाला होता. कोणी पायी आले होते, कोणी बैलगाडीतून आले होते, कोणी अनेक दिवसांचा प्रवास करून आले होते. कारण प्रत्येकाला एकदाच का होईना माऊलींचं अंतिम दर्शन ते घ्यायचं होतं. संपूर्ण आळंदी व्याकुळ होती, पण माऊली, त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. जणू काही एखादा प्रवासी दीर्घ प्रवास पूर्ण करून आता आपल्या घरी परतत आहे. ना भीती, ना दुःख, ना तणाव, फक्त होती ती शांतता. वारकरी परंपरेतील कथांनुसार संत नामदेवांना हा क्षण अजिबात सहन होत नव्हता. कारण त्यांनी फक्त संत गमावला नव्हता, त्यांनी आपला मित्र गमावला होता. त्यांनी आपल्या हृदयाचा एक भाग गमावला होता. अनेक कथांमध्ये उल्लेख येतो की नामदेवांच्या डोळ्यात अश्रू होते आणि माऊली मात्र त्यांना धीर देत होते. विचार करा, जो जाणार आहे तोच इतरांना धीर देत आहे. किती अद्भुत अवस्था असेल ही. तर या कथेतला हा जो भाग आहे तो अत्यंत वेदनादायी आहे. मुक्ताबाई, ज्यांनी बालपणापासून माऊलींसोबत प्रत्येक संकट पाहिलं आणि माऊलींची ती एकमेव बहीण होती जिने प्रत्येक दुःख सहन केलं, आज त्या आपल्या भावाला समाधीकडे जाताना त्या पाहत होत्या. शब्द नसतील, पण मनात वादळ नक्कीच असेल. आता कल्पना करा, हजारो लोक उभे आहेत, सर्वत्र शांतता आहे, कोणीतरी रडत आहे, कोणी नामस्मरण करत आहे आणि त्या गर्दीतून माऊली समाधी स्थानाकडे चालत आहेत. हळूहळू, शांतपणे, निर्भयपणे. जणू त्यांना माहिती आहे, मी कुठेही जात नाही, मी फक्त रूप बदलतो आहे. असं सांगितलं जातं. माऊलींनी सर्व संतांना नमस्कार केला, गुरु निवृत्तीनाथांना वंदन केलं, भक्तांकडे प्रेमाने पाहिलं आणि मग समाधी स्थानामध्ये प्रवेश केला. त्या क्षणी हजारो हृदय तुटली, पण माऊलींच्या चेहऱ्यावर स्मित होतं. कारण त्यांच्यासाठी हा शेवट नव्हता, तर तो परमेश्वराशी एकरूप होण्याचा क्षण होता.
आणि मग काय झालं, शेवटी समाधीचं दार बंद झालं. बाहेर हजारो भक्त रडत होते, पण आत एक महान योगी परम शांतीत लीन झाला होता. समाधीचं दार बंद झालं, पण एक प्रश्न आजही उरतो, माऊली खरंच गेले का, की ते आजही आळंदीमध्ये आहेत? संजीवन समाधीचा खरा आध्यात्मिक अर्थ काय आहे, आणि 700 वर्षानंतर सुद्धा लाखो वारकरी आळंदीला का धाव घेतात, हे आता आपण जाणून घेऊ. तर बघा, माऊली जर गेले असते तर आजही वारीत त्यांचं नाव घेताच लोकांच्या डोळ्यात पाणी का येतं? जर माऊली गेले असते तर ज्ञानेश्वरी आजही लाखो लोकांना जगण्याचा मार्ग का दाखवते? तर मंडळी, झालं नेमकं काय? शरीर तर समाधीमध्ये गेलं, पण माऊली कधीच गेले नाहीत. आज अनेक लोक समाधी म्हणजे मृत्यू समजतात, पण वारकरी परंपरा वेगळं सांगते. संजीवन समाधी म्हणजे परमात्म्याशी पूर्ण एकरूप होणं. जशी नदी समुद्रामध्ये विलीन होते ना, अगदी त्याच पद्धतीने. तसं नदी संपत नाही, ती समुद्र बनते. तसंच माऊलींचं काय झालं, त्यांनी शरीराच्या मर्यादा सोडल्या आणि ते अनंतामध्ये विलीन झाले. मंडळी, ज्ञानेश्वरांना संत म्हणणं सोपं आहे, पण महाराष्ट्राने त्यांना माऊली म्हटलं. आई कधी मरते का? तिचं फक्त शरीर जातं, पण तिचं प्रेम, तिची शिकवण, तिचे संस्कार हे कायम जिवंत राहतात. माऊलींबाबत सुद्धा तसंच आहे. आळंदीला गेलेला प्रत्येक वारकरी एक गोष्ट सांगतो, आवर्जून सांगतो, आळंदीमध्ये काहीतरी वेगळं आहे. ते काय आहे? ती ऊर्जा आहे, ती श्रद्धा आहे, की माऊलींची कृपा आहे? याचं उत्तर प्रत्येक भक्त स्वतः शोधत असतो. पण एक गोष्ट नक्की, आळंदी हे फक्त एक गाव नाही, तर ती लाखो लोकांच्या श्रद्धेचं, भक्तीचं केंद्र आहे. जर तुम्हाला माऊलींना भेटायचं असेल तर फक्त आळंदीला जाऊ नका, ज्ञानेश्वरी उघडा, त्यातली एक ओवी वाचा, मग तुम्हाला सुद्धा जाणवेल माऊली आज सुद्धा बोलत आहेत, आज सुद्धा समजावत आहेत, आज सुद्धा आपल्या सर्वांना प्रेमाने मार्ग दाखवत आहेत. मंडळी, ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला चमत्कार दिले नाहीत, त्यांनी भीती दिली नाही, त्यांनी अंधश्रद्धा दिली नाही, त्यांनी दिलं प्रेम, करुणा, समता आणि परमेश्वर प्रत्येकामध्ये आहे हा संदेश. तर कल्पना करा, आळंदीतील समाधीसमोर तुम्ही उभे आहात, हजारो लोक तेथे नामस्मरण करत आहेत, इंद्रायणी शांत वाहत आहे आणि तुम्ही डोळे मिटता तेव्हा कदाचित कानावर एक आवाज येईल, अरे मी कुठे गेलो आहे? मी तर तुझ्या हरिनामामध्ये आहे, तुझ्या श्रद्धेमध्ये आहे, तुझ्या प्रेमामध्ये आहे. संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली कारण त्यांना जगाचा कंटाळा आला नव्हता, तर त्यांनी आपलं कार्य अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण केलं होतं. आणि म्हणूनच आज 700 वर्षानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात एकच जयघोष घुमतो, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. तर सगळ्यांनी बोला, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. तर मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या शीतलवाणी या चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार.